होऊन कामाक्षी क्रिकेट क्लब आयोजित सिल्वर जुबिली इयर सेलिब्रेशन अर्थात रौप्य महोत्सवी वर्षामध्ये आम्ही आपल्यासाठी घेऊन येतोय पुन्हा एकदा दळवी चषक 2026 हे दुसरं पर्व आणि आजच्या दिवसातली ही पहिली लढत असेल फोंडा मतदारसंघ मर्यादित संघांसाठी पहिली सेमीफिनाले। या पहिल्या सेमीफिनालेच्या लढतीसाठी दोन मातब्बर संघ सज्ज होत आहेत एकमेकांच्या समोर। 8 षटकांचा सामना असेल। पहिली 3 षटकं पॉवर प्ले असेल, त्यापैकी पहिल्या एका षटकासाठी 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपल्याला 2 खेळाडू पाहायला मिळतील। 2 आणि 3 षटकांच्या दरम्यान 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 3 खेळाडू पाहायला मिळतील। 35व्या मिनिटाच्या आधी आपल्याला शेवटच्या षटकाची गोलंदाजी सुरुवात करावी लागेल, अन्यथा आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल। आणि या व्यतिरिक्त या स्पर्धेतील अवलंबण्यात आलेल्या इतर सर्व नियमानुसार या स्पर्धेची पुन्हा एकदा या शेवटच्या दिवसासाठी आम्ही सुरुवात करतोय। माझ्या समवेत लाईव्ह एजची टीम ही स्पर्धा लोकल टू ग्लोबल करते। शांता साऊंड आपल्यासाठी हा सुमधुर आवाज, अचूक आकडेवारी आणि ठाम मत आमचे स्कोरर साईश नाईक यांच्या समवेत ऑफिशियल सारथी सोल जजेस ऑफ द गेम मिस्टर राजेश शिंगणापूरकर, सदगिरी नाईक, मिस्टर मोहसिन, पुण्या पालकर आणि वामन मयेकर सर यांच्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे गुरुवर्य समालोचक अशोक नाईक सर, श्याम कलंगुटकर, संतोष मरिये, सुमेध काळसेकर, सनी शेट्ये, हरीश काकोडकर यांच्या समवेत मी बादल चौधरी आपल्या सर्वांचं या सुंदर दिवसासाठी अगदी मनपूर्वक स्वागत करतोय। नाणेफेकीचा महत्त्वाचा कौल श्यामादेवी लिजेंड संघ जिंकतोय, क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतोय। सलामीची जोडी दत्ता क्लासेस संघाची मैदानावर। पंचांचा इशारा येतोय, ऐकायला येतोय, लेट्स प्ले। आजच्या दिवसाची सुरुवात होते एकदा जोरदार टाळ्यांचा गजर दोन्ही संघांसाठी। दळवी चषक 2026 दुसरं पर्व। पहिलं षटक बॉलिंग मार्कवर चंद्रेश, स्ट्रायकर एंडवर विकास। राईट हँड राऊंड द विकेट, वाईट बॉल। पंचांचा इशारा येतोय, पहिला चेंडू दिशेपासून भरकटतोय। धावसंख्येची सुरुवात होते आजच्या दिवसातील पहिला चेंडू। स्कोरशीटमध्ये व्हाईट बॉल नोंद केली जाते साईशकडून। धावसंख्येची सुरुवात पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर चंद्रेश। थोडासा विचार करावा लागेल आपल्या दिशेवर, आपल्या पिचिंगवर। हा सलग दुसरा वाईड। चंद्रेश संपूर्ण स्पर्धेत दर्जेदार गोलंदाजी केली या खेळाडूने, खास करून पॉवर प्लेमध्ये नियंत्रित गोलंदाजी। आज मात्र टप्प्यापासून थोडासा विस्कळीत। लोअर फुल टॉस मिड विकेटच्या दिशेने अगदी साधा सोपा फटका सजवतोय सीमारेषा पार। दळवी चषक षटकार। थँक्यू। कौतुक करावं लागेल विकासचं। पॉवर हिटेड शॉट होता, ताकद वापरली होती। ऑफस्टम्पच्या बराच बाहेरचा चेंडू मिड विकेटच्या डोक्यावरून अगदी सहज पिटाळतोय। बॅटमधून बाहेर पडलेला हा पहिला फटका। धावसंख्या होते 8। यावेळी आखू टप्प्याच्या चेंडूवर आडवी बॅट, पुन्हा एकदा मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार। हा सलग दुसरा दळवी चषक षटकार। थँक्यू। पहिल्या 2 चेंडूवर तब्बल 14 धाबा। हे पॉवर प्लेचं षटक थोडंसं महागडं ठरेल असं काहीसं चिन्ह मैदानावर चंद्रेश आपल्या मनात स्वतःला सूचना देतोय, सज्ज होतोय पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर। बिनबाद 14। यावेळी ज्या चेंडूची प्रतीक्षा होती अगदी पहिल्या चेंडूपासून चंद्रेशला, राईट हँड राऊंड द विकेट गोलंदाजी। समोर उजव्या हाताचा फलंदाज, एक अँगल बनवावा, बॅटरपासून चेंडू थोडासा लांब ठेवावा। हा इरादा या तिसऱ्या चेंडूवर सफल होतोय। डॉट बॉल
खोलवा टप्प्याचा चेंडू स्लाइस करतोय. शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने सर्कलवर क्षेत्ररक्षक उभा. खूप सुंदर क्षेत्ररक्षण. या इनिंग मध्ये या सामन्यामध्ये पहिल्यांदाच स्ट्राईक रोटेट होते आणि हुशांत पहिल्यांदा स्ट्रायकर एंडवर 15 हा धावफलक 15. 4 चेंडूंची सांगता. मॅन्डेटरी पॉवर प्ले. फक्त 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर. उजव्या हाताचा बॅटर त्यासाठी समोर दिसतोय. एक लॉंग ऑफ. एक दिसतोय डीप मिड विकेट थोडासा लॉंग ऑनच्या दिशेने सरकलेला. मिड ऑनवर एक खेळाडू दिसतोय. शॉट बॅकवर्ड स्कोअर लेग. शॉट बॅकवर्ड पॉइंट. शॉट कव्हर. शॉट थर्ड मॅन. यावेळी वाईट बॉल. शॉट फाईन लेग एक दिसतोय. या षटकामधील हा तिसरा वाईट बॉल चंद्रेश कडून. वाईड वाईड सिक्सर सिक्सर डॉट सिंगल आणि वाईड. आतापर्यंत इक्वेशन बॉलिंग मार्कवर चंद्रेश कडून 16 फॉर नो लॉस. हुशांत स्विच करण्याचा प्रयत्न होता. ज्या प्रकारे गोलंदाजी सजवतोय चंद्रेश, या चंद्रेशच्या अँगलचा फायदा उठवावा, त्याच्या वेगावर स्वार व्हावा इरादा होता हुशांतचा. आता रिव्हर्स खेळण्यासाठी चेंडूवर नजर स्थिरावणं खूप गरजेची. पहिला चेंडू हुशांत खेळतोय डॉट बॉल. षटकाची सांगता करणारा शेवटचा बॉल. शॉट सिलेक्शन तर खूप सुंदर होतं, मात्र कनेक्शन नीट नव्हतं. टायमिंग चुकलं. बॅटची धार लागते या चेंडूला. पॉपिंग क्रीजकडे चेंडू स्थिरावतोय. डॉट बॉलने सांगता होते या पहिल्या षटकाची. खूप महागडा षटक. तब्बल 16 धावा या पहिल्या षटकामध्ये चंद्रेश खर्च करतायत. ज्या 16 धावांमध्ये 2 उत्तुंग गगनचुंबी षटकार विकासच्या बॅटमधून. 4 चेंडू आणि 13 धावा. हे सुंदर प्रक्षेपण लाईव्ह एज. प्रत्येक चेंडूनंतर आपल्याला ॲक्शन रिप्ले दाखवला जातोय. प्रत्येक चेंडूवर काय घडलं, काय घडणं अपेक्षित होतं, या सगळ्या गोष्टी आपल्याला ॲक्शन रिप्लेच्या स्वरूपात. बॉलिंग मार्कवर मोहन वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन. पुन्हा एकदा पॉवर प्ले असेल, मात्र या पॉवर प्लेसाठी सर्कलच्या बाहेर आपल्याला 3 खेळाडू दिसतील. समोर उजव्या हाताचा फलंदाज विकास 2 षटकारांनिशी. 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर विकाससाठी सजवलेत. एक लॉंग ऑफ, एक लॉंग ऑन, एक डीप एक्स्ट्रा कव्हर. उर्वरित खेळाडू सर्कलमध्ये. एक बॅकवर्ड पॉईंटवर दिसतो, एक फॉरवर्ड स्क्वेअर लेगला दिसतोय. शॉटवर एक शॉट थर्ड मॅन, एक शॉट फाईन लेग, एक शॉट कव्हर आणि एक मिड ऑन. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू. ज्या प्रकारे विकास फलंदाजी करतायत जणू काही डगआउट मधून सेट होऊन आलेत. हा तिसरा उत्तुंग गगनचुंबी दळवी चषक षटकार. (22) 22 धावा बिनबाद. विकास ज्या प्रकारे पॉवर हिटिंग करतायत, मनगटाचा सुयोग्य वापर, प्रचंड ताकद या प्रत्येक फटक्यासाठी ते वापरतायत. यावेळी फुलटॉस. फक्त फुलटॉस की अजून काही. पंचांचा इशारा. तिसऱ्या पंचांकडे विचारणा केली जाते. तिसऱ्या पंचांचा निर्णय येईल आपल्यापाशी, पण तोपर्यंत एक धाव धावून पळून पूर्ण केली जाते. थोडंसं गोलंदाजीवर विचार करावा लागेल, अभ्यास करावा लागेल मोहन यांना. पहिलं षटक थोडंसं महागडं, मात्र ज्या प्रकारे फलंदाजी चालू आहे विकासची, जबरदस्त फटकेबाजी. 3 षटकार मिड विकेटच्या डोक्यावरून. स्ट्रॉंग झोन आहे विकासचा. ॲक्शन रिप्ले आपण बघणार आहोत लाईव्ह एजवर. हे षटकार थोड्याच वेळात आपल्याला दाखवण्याचा सुद्धा प्रयत्न असेल. पहिल्या षटकामध्ये विकासने 2 षटकार घेतलेत. या षटकामध्ये 1 षटकार आणि तिसऱ्या पंचांचा इशारा येतोय नो बॉल. नो बॉल. जो कधीही एकटा येत नसतो, त्याच्यासोबत असतो फ्री हिट, लायसन्स टू किल. ॲक्शन रिप्ले लाईव्ह एजची खासियत. खूपच सुंदर कॅमेरा वर्क. पुन्हा एकदा फुल टॉस. यावेळी डाव्या एसटीच्या बाहेर. पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांकडे विचारणा केली जाते. वारंवार तिसऱ्या पंचांकडे विचारणा केली जाते आणि त्यासाठी सहाय्य केलं जात आहे लाईव्ह एज. खूपच सुंदर प्रक्षेपण. अशोक सर जर लाईव्ह पाहिलं तर खूप सुंदर अनुभव, सुंदर
मैदान देखणं मैदान सजवलेली ही खेळपट्टी प्रत्येक रेषा मैदानावरची अगदी सुस्पष्ट आपल्याला कॅमेऱ्यावर पाहायला मिळते. लाईव्ह एज बरोबर ही माझी पहिली स्पर्धा, मात्र या पहिल्याच सामन्यात खूप प्रभावित करते ही टीम. दर्जेदार प्रक्षेपण, त्याचबरोबर प्रत्येक चेंडूचा ॲक्शन रिप्ले, तिसऱ्या पंचांसाठी व्हिज्युअल्स, प्रत्येक सामन्यानंतर महत्त्वाची क्षणचित्र. यावेळी पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांकडे विचारणा केली गेली. दुसरं षटक प्रगतीपथावर, मोहन बॉलिंग मार्कवर, पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर एक नो बॉल, त्यानंतरच्या चेंडूवर पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांकडे विचारणा. एका बाजूने विकास 6 चेंडूमध्ये 20 धावा, हुशांत 2 चेंडू. इनिंगची सुरुवात बॅटिंगसाठी होणं अजून बाकी. 7 अधिकृत चेंडू आतापर्यंत संपलेत आणि धावसंख्या झाली 24-24. आपण पाहतोय कामाक्षी क्रिकेट क्लब आयोजित सिल्वर जुबली इयर सेलिब्रेशन. तिसऱ्या पंचांचा पुन्हा एकदा इशारा येतोय, इट्स नो बॉल. उघडा डोळे, बघा नीट, पुढचा चेंडू फ्री हिट. पुन्हा एकदा फ्री हिट. थोडंसं बोलावं लागेल कर्णधाराला, विकेट किपरला. वारंवार जर आपल्याकडून बिमरचे नो बॉल जात असतील तर आपल्या रनअपवर थोडा विचार करावा लागेल. यावेळी पुन्हा एकदा एक्स्ट्रा अजून एक एक्स्ट्रा वाईडच्या रूपात. धावसंख्या होते 26-26. मोहन फक्त एक अधिकृत चेंडू, या एका अधिकृत चेंडूसाठी तब्बल 10 धावा खर्च करतायत. हुशांत स्ट्रायकर एंडवर. यावेळी मात्र वापसी होते मोहनकडून. खूपच सुंदर चेंडू होता. हुशांत अजून स्ट्रगल चालू आहे आपल्या धावसंख्येची सुरुवात करण्यासाठी. 4 चेंडू आतापर्यंत हुशांत यांनी खेळलेत. अजूनही पहिली धाव त्यांच्यासाठी प्रतीक्षेत. दुसऱ्या बाजूने विकास 6 चेंडूमध्ये 20 धावा आपल्या संघासाठी आणि एकूण धावसंख्या 26-26. यावेळी आडवी बॅट कनेक्शन होत आहे. मिड विकेट पर्यंत चेंडू येतोय. टप्पा मात्र बदलला. यावेळी गोलंदाज मोहन यांनी पहिले 2 चेंडू एक्स्ट्राच्या रूपात दिले होते. नशीबवान ठरतात मोहन, शरीरवेदी बिमर नव्हते, अन्यथा पंचांना काही नियमावली चाळावी लागली असती. धावसंख्या 27-27 फॉर नन. चौथा चेंडू घेऊन बॉलिंग मार्कवर मोहन. यावेळी आडवी बॅट स्क्वेअर लेगच्या दिशेने, चेंडू हवेत, फिल्डर चेंडूच्या खाली आणि सुटतोय झेल. झेल कठीण होता खरा, मात्र झेल महत्वाचा होता. 3 षटकारांचा राजा विकासला जीवदान मिळतंय. हे जीवदान किती महागडं ठरेल, कारण क्रिकेटमध्ये आपण वारंवार पाहतो एखाद्या बॅटरला जीवदान देणं हे एवढं महागडं ठरतं, कारण जीवदान मिळाल्यानंतर फलंदाज जखमी वाघाप्रमाणे मैदानावर वावरतो. हा वाघ जखमी झालाय. ॲक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळतोय बघा. क्षेत्ररक्षक प्रयत्न खूप सुंदर, शेवटच्या क्षणी जजमेंट थोडीशी चुकते, झेल सुटतोय. विकास स्ट्रायकर एंडवर पुन्हा एकदा 29. धावफलक, पुन्हा एकदा आडवी बॅट, सेम बॉल सेम शॉट. यावेळी रिझल्ट मात्र बदलतोय. त्या विकासला ज्या खेळाडूने जीवदान दिलं होतं शॉर्ट स्क्वेअर लेगवर, तोच खेळाडू जेल टिपतोय. ज्या खेळाडूने जखमा दिल्या होत्या तोच खेळाडू या जखमांवर मलम सुद्धा लावतोय. पहिल्या बहुप्रतीक्षित विकेटचं होतंय पतन. बघूया ऍक्शन रिप्ले. अपस्टंपच्या बराच बाहेरचा चेंडू, ज्या फटक्यांवर विकासला यापूर्वी मनगटाने साथ दिली तीच मनगट यावेळी मात्र साथ देत नाहीयेत. शॉर्ट स्क्वेअर लेग, एक साधा सोपा झेल टिपतोय. थोडासा सुटकेचा निश्वास. हा दुसरा अँगल बघूया. आडवी बॅट, स्क्वेअर लेग, क्षेत्ररक्षक तैनात होता. झालेल्या चुकीची अगदी योग्य वेळेमध्ये सुधारणा केली जाते. सेलिब्रेशन पाहायला मिळतंय. शॉर्ट स्क्वेअर लेग, सुटकेचा निश्वास अगदी मनोमन. आणि ही पहिली कामाक्षी क्रिकेट विकेट नंबर 1, 29 फॉर 1. न्यू बॅटर मिस्टर चेतन स्ट्रायकर एंडवर.
लांबलेल्या षटकाची सांगता करण्यासाठी बॉलिंग मार्कवर सज्ज आहेत मोहन. 13 धावा खर्च केल्यात 5 बॉलमध्ये त्यांनी. आणि शेवटचा चेंडू लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन, हे दोन खेळाडू चेंडूच्या खाली होते, मात्र लॉंग ऑनचा प्रयत्न थोडासा तोकडा पडतोय. हातांचं चुंबन घेत चेंडू सीमारेषा पार. षटकाची होते सांगता. बघूया ऍक्शन रिप्ले. कोरल टप्प्याचा चेंडू. चेतन जणू काही सेट होऊन आलेत. फुटबॉल प्रमाणे चेंडू दिसतोय. टोलावला गोलंदाजाच्या डोक्यावरून. प्रयत्न मात्र खूपच कमी. दोष देईन या फिल्डिंग प्लेसमेंटला. सर्कलच्या एजवर हा खेळाडू उभा असणं गरजेचा होता. झेल ठरू शकला असता. त्या जागी मिळतोय षटकार. सांगता दुसऱ्या महागड्या षटकाची. धाव संख्या 35 फॉर 1 आफ्टर द एंड ऑफ सेकंड ओव्हर. दोन षटकांची सांगता. अशोक सर पॉवर प्लेचं षटक होतं. क्षेत्ररक्षक थेट सीमारेषेवर राहणं गरजेचं होतं, मात्र फलंदाज नवीन आलाय, सेट नाही आहे, मोठा फटका न खेळेल ही अपेक्षा होती या खेळाडूची. आणि त्यामुळे हा खेळाडू थोडासा 3 ते 4 पावलं सीमारेषेपासून आत राहिला. नेमकी हीच गोष्ट चेतनच्या पथ्यावर. ओव्हरपिच प्रकारचा चेंडू ऑन द राईज खेळला होता. ड्राईव्ह केला होता. एरियल रूट वापरला होता. आल्या आल्याच चेतन घाऊक स्वरूपात आपल्या धावसंख्येची सुरुवात करतायत. संगता दोन षटकांची. 35 हा धावफलक. पहिल्या षटकामध्ये 16 धावा. मॅन्डेटरी पॉवर प्ले. 2 खेळाडूंचं प्रोटेक्शन. दुसऱ्या मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये 3 खेळाडूंचं प्रोटेक्शन डीपमध्ये. धावसंख्या 19 या षटकात. आणि अजून एक मॅन्डेटरी पॉवर प्ले. पुन्हा एकदा 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर. स्ट्रायकर एंडवर हुशांत आणि बॉलिंग मार्कवर साईराज. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू. एक अनोखी शैली गोलंदाजीची. आखो टप्प्याचा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न होता. विकेटकीपर्यंत चेंडू पोचतोय. या इनिंगमध्ये खूपच तुरळक डॉट बॉल पाहायला मिळाले. त्यापैकीच हा एक डॉट बॉल. साईराज निर्धाव चेंडूने सुरुवात करतोय आपल्या षटकाची. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. यावेळी चेंडू बॅटरपासून बराच लांब. वाईट बॉल. पंचांचा येतो इशारा. 36 फॉर 1. एक्स्ट्रावर थोडं कंट्रोल करावं लागेल. थोडंसं काम करावं लागेल गोलंदाजीला. स्विच करण्याचा प्रयत्न. वारंवार हुशांत आडवी बॅट वापरतोय. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न करतोय. स्विच हिटचा इरादा मनोमन बाळगतोय, मात्र आतापर्यंत असफल. तब्बल 6 चेंडू हुशांच्या नावे. त्यामध्ये फक्त एकमेव स्कोरिंग शॉट एकेरी धावेचा. 36 हा धावफलक एका गड्याच्या मोबदल्यात. साईराज बॉलिंग मार्कवर 16.62ची बॅटिंग सरासरी या आतापर्यंतच्या चेंडूवर. स्वीप करण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड स्क्वेअर लेगपर्यंत चेंडू लेग बाईच्या स्वरूपात एक सिंगल मिळेल. खूपच सुंदर प्रक्षेपण. धावसंख्या होते 37. लाईव्ह एजचं प्रक्षेपण. अतिशय सुंदर कॅमेरावर 4 कॅमेरे लावलेत आपल्या सर्वांसाठी. प्रत्येक चेंडूचा ॲक्शन रिप्ले वेगवेगळ्या अँगलमधून. बॉलिंग मार्कवर साईराज. चेतन एका षटकारानिशी इनिंगची दमदार सुरुवात केली चेतन यांनी. पुलचा फटका मिडॉनच्या दिशेने. एक सिंगल तर मिळेल. क्षेत्ररक्षक दिसतोय स्क्रीनवर. एकाच धावेवर समाधान. एकाच धावेवर समाधानी असतील साईराज सुद्धा, कारण दुसऱ्या बाजूने धोकादायक वाटणारा चेतन नॉन स्ट्रायकर एंडवर स्थिरावतोय. स्ट्रगल चालू आहे हुशांचा. स्ट्रायकर एंडवर 8 चेंडूमध्ये 1 धाव. लोअर फुल टॉस मिड ऑफच्या दिशेने. डीपमधून लॉंग ऑफवरून क्षेत्ररक्षक येतोय. थेट गोलंदाजाच्या मागे फील्ड करतोय. तोपर्यंत एक सिंगल. थोडासा लगाम या षटकामध्ये जणू काय साईराज लगावतोय. 5 चेंडू साईराजने टाकलेत. फक्त 3 धावा खर्च केल्यात. 39 हा धावफलक. 39. शेवटचा चेंडू सुद्धा होता फुल टॉस, मात्र कनेक्शन नाहीये नीट. वेग थोडासा जास्त असल्यामुळे मिड ऑन पर्यंत चेंडू येतोय एक सिंगलसाठी. सांगत होते या इनिंगमधील आजच्या दिवसामधील पहिल्या किफायतशीर षटकाची, ज्यामध्ये साईराज यांनी खर्च केला फक्त 4 धावा. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 40 आफ्टर द एंड ऑफ थर्ड ओव्हर. स्कोर 40 फॉर 1. डीजे थँक्यू. मोहन बॉलिंग मार्कवर वैयक्तिक दुसरं आणि सांघिक चौथं षटक घेऊन. त्या मोहन यांनी पहिल्या षटकामध्ये 19 धावा खर्च केल्या होत्या. वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं षटक त्यांनी केलं होतं.
एक महत्त्वाची विकेट सुद्धा त्यांनी मिळवली होती. धोकादायक ठरणारा विकास माघारी पाठवला होता. या षटकामध्ये पुन्हा एकदा जबाबदारी घेऊन बॉलिंग मार्कवर 8 ते 10 पावलांचं रनअप. 30 यार्ड सर्कलच्या अगदी जवळून बॉलिंग मार्कवरून त्यांची सुरुवात होते 40 धावांवर. यावेळी फास्टर वन ज्या मोहन यांनी पहिल्या षटकामध्ये स्ट्रगल केला होता गोलंदाजी करताना, दुसऱ्या षटकात मात्र जणू काही मनोमन उजळणी करतायत, अभ्यास करतायत, सराव करतायत आणि त्यानंतर पहिला चेंडू अतिशय सुरेख वेगावर स्वार होत आहेत. डॉट बॉल 40 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. चेतनसाठी वेगवान चेंडू, बॅकवर्ड स्क्वेअर लेग चेंडूच्या खाली, सोपा झेल, जमिलेला दान होतोय. वारंवार या जागेवर झेल सुटले जात आहेत. ही शॉर्ट स्क्वेअर लेगची जागा खूप महत्त्वाची. मिस टायमिंगसाठी खूप चांगला दर्जेदार क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी लावणं गरजेचं. हा तर खूप साधा झेल जमिनीला दान होतोय. आणि त्यानंतर मोहन यांची निराशा बरंच काही सांगून जाणारी. ही निराशा सुद्धा अगदी साहजिक. खूप मेहनत करतायत मोहन बॉलिंग मार्कवर. धावसंख्या 41, 41. ॲक्शन रिप्ले लाईव्ह एजवर लगेच प्रत्येक चेंडूचा ॲक्शन रिप्ले आपल्या भेटीसाठी येतोय. थँक्स टू लाईव्ह एज. फुल टॉस डीप फाईन लेगच्या दिशेने पहिल्या टप्प्यानंतर चेंडू वेग पकडतोय, जातोय सीमारेषा पार. पंचांचा इशारा येतोय नो बॉल आणि त्या पाठोपाठ दळवी चषक चौकार. बघूया ॲक्शन रिप्ले शांता साऊंडच्या तालावर. थँक्यू. या चेंडूवर तब्बल 5 धावा मिळत आहेत आणि आतापर्यंतच्या फक्त 20 बॉलमध्ये 9 एक्स्ट्रा दिल्या जात आहेत. या आकडेवारी साईश नाईक आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. धावसंख्या होते 46, 46. फ्रीडचा चेंडू स्ट्रायकर एंडवर हुशांत. 46 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. फ्रीडचा चेंडू घेऊन बॉलिंग मार्कवर मोहन, सज्ज स्ट्रायकर एंडवर हुशांत. फ्रीडच्या चेंडूवर अगदी मार्मिक फटका मिड विकेटच्या डोक्यावरून. मॅक्झिमम डायरेक्ट चंद्रार, दळवी चषक षटकार. थँक्यू. ॲक्शन रिप्ले बघा लाईव्ह एजवर अगदी स्पष्ट दिसतंय. मोहनने फिंगर रोल केल्या होत्या या चेंडूवर, मात्र चेंडू थोडासा आखूड टप्प्याचा गेला. हुकसाठी अगदी सज्ज होते हुशांत. बऱ्याच काळापासूनची प्रतीक्षा मोठ्या फटक्याची आता सफल होते. हा पहिला षटकार हुशांतच्या बॅटमधून. धावसंख्या होते 52, 52. आपण पाहतोय फोंडा मतदारसंघ मर्यादित ही पहिली सेमीफिनाले दत्ता क्लासेस बनाम श्यामादेवी लिजेंड्स. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू मिडॉनच्या डोक्यावरून. पुन्हा एकदा चेंडू सीमारेषा पार. पावळेचा पाणी पास टाक, डायरेक्ट चंद्रार, दळवी चषक षटकार. फिफ्टी 58 हा धावफलक. आता मात्र हुशांत. या वाघाच्या जिभेला रक्त लागलंय षटकारांचं. सलग 2 षटकार हुशांतच्या बॅटमधून. नावातला शांतपणे आता त्याने बाजूला ठेवलाय. आक्रमक झालाय आणि आक्रमक किती. सलग 3रा दळवी चषक षटकार हुशांतच्या बॅटमधून. सिक्स्टी 64 धावा. ऍक्शन रिप्ले बघा. प्रत्येक चेंडू जणू काय ऍक्शन रिप्ले त्या फटक्याचा. सेम बॉल, सेम शॉट, सेम रिझल्ट असं म्हणायला हरकत नाही. पहिल्या 2 षटकामध्ये जो शांत होता हुशांत, ती शांतता होती वादळापूर्वीची. वादळ घोंगावतंय मैदानावर. हुशांत या नावाचं वादळ या मैदानावर. आणि या वादळामध्ये पालापाचोळा होतोय गोलंदाजीचा. श्यामादेवी लिजेंड्सच्या गोलंदाजीवर हा सलग 4था षटकार हुशांतच्या बॅटमधून. आणि धाव संख्या
70. तू रमता जोगी सुभाष घई यांचा चित्रपट ताल. चित्रपटात थिरकले होते अक्षय खन्ना, अनिल कपूर, ऐश्वर्या रॉय, पण मैदानावर थिरकतोय सुशांत. 4 षटकांची सांगता आणि टॉस जिंकून घेतलेला निर्णय तो अंगलट श्यामादेवी लिजंड संघाच्या, कारण दत्ता क्लासेस या पहिल्या 4 षटकामध्ये बहारदार फलंदाजी करत धावा जमवत आहेत तब्बल 70. याच धावगतीने जर धावसंख्या चालत राहिली 1.5 शतकी मजल पाहायला मिळेल का? प्रतीक्षा असेल पुढच्या 4 षटकांची. काय घडतंय आणि काय बिघडतंय? मायक्रोफोनवर होतोय बदल, ऐकूया आवाज आमचे गुरुवर्य मार्गदर्शक समालोचक अशोक नाईक सर. थैंक यू, धन्यवाद बादल चौधरी. बहुत ही बड़े स्कोर के और कदम बढ़ा रही है, बहुत ही तोड़फोड़ के बल्लेबाजी और कहीं ना कहीं इस बार स्लॉग से ऑन साइड पर गेंद हवा में, मिड विकेट पर फील्डर ओ क्या छूटा. आज फील्डिंग बहुत जो वो नहीं हो रही है मैदान पर जो होनी चाहिए. कल के दिन के मैं जरूर बात करूंगा. 4 बहुत ही बेहतरीन कैच कल के दिन में पूरे दिन में देखने को मिले. कौन सा सबसे बेहतरीन है ये भी थोड़ा मुश्किल है, इतने 4 कैच कल देखने को मिले. फुल टॉस गेंद आगे निकलकर खेला, गेंद हवा में, कवर पर फील्डर और इसी के साथ कैच को पकड़ते हुए अब मात्र बिल्कुल कोई गलती नहीं. विकेट चला गया दूसरा. स्कोर हो चुका है 77 रन 2 विकेट के नुकसान पर. थैंक यू डीजे, धन्यवाद. नए बल्लेबाज सर्वेश न्यू बैटर चेतन बल्लेबाजी कर रहे हैं 16 पर 77 रन 2 विकेट पर. 5वां ओवर जारी है, 8 ओवर का मैच है और साई राज अपने बॉलिंग मार्ग पर एक सफलता अब तक 11 रन देते हुए. गेंदबाजी में थोड़े से वाइड बॉल, नो बॉल, ये कहीं ना कहीं परेशान कर गए टीम को और उसी के साथ फील्डिंग में भी 2-3 कैच छोड़े. ड्राइव किया इस बार बॉलर के पास से डीप लॉन्ग ऑन पर फील्डर आते आते एक सिंगल अपना खाता खोला. इस 1 रन के साथ सर्वेश ने स्कोर को आगे बढ़ाया 78 पर 2 विकेट के नुकसान पर. खेल जारी है 5वें ओवर का. ओवर पिच गेंद, एक लेफ्ट शॉट, वाइडेस्ट लॉन्ग ऑन पर. बहुत अच्छी फील्डिंग, बहुत अच्छा पूर्वानुमान. हवा में पहले गोता लगाया था, मालूम था गेंद थोड़ी सी बाउंस मिलेगा आउटफील्ड पर और अच्छी फील्डिंग. गेंद को फील्ड किया, थ्रो किया और तब तक एक सिंगल मुकम्मल किया दोनों बल्लेबाजों ने. 79 पर पहुंचा टोटल. इस बार मिस टाइम शॉट और अपने ही फॉलो थ्रो में कैच को पकड़ते हुए इस ओवर में दूसरा विकेट हासिल करते हुए गेंदबाजी में साईराज.
थैंक यू जी जी, धन्यवाद शांता साउंड फोंडा, बहुत ही शानदार। हमारी जो आवाज़ आपके कानों पर पहुंच रही है उसका पूरा क्रेडिट देना पड़ेगा नंदू, शांता साउंड फोंडा। और लाइव एज के साथ भी काफ़ी दर्शक जुड़ चुके हैं। दरवी चषक पर्व दूसरा है कामाक्षी क्रिकेटर्स का आयोजन, और यह मुकाबला मैदान पर दत्ता क्लासेस और श्यामा देवी लीजेंड्स, इन दो टीमों के बीच में। आड़े बल्ले से खेला इस बार ऑनसाइड पर, लॉन्ग ऑन पर फील्डर गेंद को उठाते जब तक फील्ड करते नए बल्लेबाज आ चुके हैं मैदान पर। करीम नवरेश गेंदबाजी में परिवर्तन, खेल 5 ओवर का 80 पर पहुंचा, टोटल 3 विकेट के नुकसान पर एक ठीक ठाक स्कोर दिखाई देता हुआ बल्लेबाजी में दत्ता क्लासेस क्रिकेट टीम का। करीम स्ट्राइक पर, एक बैठक शॉट खेलना चाहते थे, फुलर लेन की गेंद, काफी रफ्तार भरी गेंद, और गेंद चली गई विकेट कीपर के हाथों में। ऑफसाइड पर एक शॉर्ट थर्ड मैन है, कवर पॉइंट है, स्वीपर कवर है, एक डीप एक्स्ट्रा कवर, एक लॉन्ग अप। ऑन साइड पर एक लॉन्ग ऑन है, मिड विकेट है, एक डीप स्क्वायर लेग बाउंड्री पर एक शॉर्ट फाइन लेग। यह फील्डिंग की जमावट है मैदान पर। अल्टी पल्टी की कोशिश, गेंद निकली विकेट कीपर के हाथों में। अंपायर की ओर नजर जरूर डाली है, लेकिन क्रिकेट का कई सालों का लंबा तजुर्बा है। आजकल कहाँ पर आप खेल रहे हैं, शफल कहाँ पर हो चुके हैं, लाइन को देख रहे हैं अंपायर, और इसीलिए बिल्कुल कोई शक संदेह नहीं था अंपायर के मन में। डॉट गेंद के साथ अपने बॉलिंग मार्ग पर नवरेश अगली गेंद लेकर। इस बार गेंद हवा में और सीधी लॉन्ग ऑन बाउंड्री पर हाथों में। अच्छा कमबैक मैं कहूंगा श्यामा देवी लीजेंड्स का। एक बार बड़े स्कोर के ओर, लेकिन पिछले ओवर में 2 विकेट, इस ओवर में 1 विकेट, और स्कोर वहीं पर रुका हुआ। जब तक न्यू बैटर मैदान पर तब तक ले चलते हैं हमारे शांता साउंड डीजे के साथ। नए बल्लेबाज इस बार ऑफसाइड पर कट किया, गले पर फील्डर, गेंद को फील्ड करते अनिकेत आ चुके नए बल्लेबाज, और सिंगल के लिए शायद हल्के से टैप किया था गेंद को, लेकिन गली पर बिल्कुल चौकरनी फील्डिंग, गेंद को उठाते फील्ड करते रन की संभावना को समाप्त कर दिया। नवरेश धीरे धीरे जाते हुए अपने बॉलिंग मार्ग पर। और अच्छी गेंद, एक अच्छा यॉर्कर सामने खेला सिलिमिडॉप की तरफ, अपने फॉलो थ्रू में नवरेश गेंद को फील्ड करते बड़ी देर के बाद एक बहुत अच्छा ओवर, जिस ओवर में सिर्फ 1 रन बना, 1 विकेट लिया। खेल और 1 ओवर का समाप्त हुआ, 6 ओवर समाप्त हुए, और 6 ओवर की समाप्ति के बाद टोटल स्कोर है 80 रन 4 विकेट के नुकसान पर। सुनील नए गेंदबाज, 7वें ओवर की शुरुआत, 6 ओवर का खेल समाप्त हुआ। थोड़ा सा फील्डिंग को ठीक ठाक कर रहे हैं। ऑन साइड पर स्क्वायर लेग है, मिड विकेट है, डीप लॉन्ग ऑन है, ऑफ साइड पर एक लॉन्ग ऑफ है, एक वाइडिश लॉन्ग ऑफ है। इस बार ऑन साइड पर खेला, स्क्वायर लेग पर गेंद हवा में, ओ फील्डर से दूर थी डीप स्क्वायर लेग पर, और गेंद चली गई सीमा रेखा से बाहर। सिक्सर, 6 रन के लिए। लाइव एज के साथ बहुत ही बेहतरीन प्रसारण, मैच समरी भी दिखाई दे रही है, पूरी इनिंग भी बीच में मौका मिलता है तो दिखाई देते हैं।
देखना होगा, गेंद खड़ी हो चुका है, अब लंबी दौड़ लगाई, लेकिन लगभग नो मैच लैंड में एक रन के लिए निकले, दूसरे के लिए पलटे दोनों बल्लेबाज। और जब तक स्क्वायर लेग से आते, गेंद को उठाते, फील्ड करते, 2 रन पूरे किए दोनों बल्लेबाजों ने। चेतन पहुंचे 26 पर, उससे पहले शानदार बल्लेबाजी विकास ने बनाए थे 22 रन, उशांत ने बनाए थे 30 रन, लेकिन उसके बाद एक अच्छा कमबैक भी देखने को मिला पिछले 2 ओवर में। पिछले 2 ओवर में वो रन नहीं बने जो होने चाहिए थे। मैच में बहुत अच्छी वापसी की श्यामा देवी लीजेंड्स, टॉस जीतकर फील्डिंग करते हुए दत्ता क्लासेस बल्लेबाजी कर रही है। ऑन साइड पर खेलना चाहते थे, गेंद पैरों पे टकराई, सामने निकले और अपने फॉलो थ्रू में गेंद को फील्ड करते धीरे धीरे जाते हुए सुनील अपने बॉलिंग मार्ग पर। ऑफ साइड पर एक शॉर्ट थर्ड मैन है, एक गली पर फील्डर, एक शॉर्ट कवर पर, एक लॉन्ग ऑफ है, एक 10-12 कदमों के रनअप के साथ सुनील अगली गेंद लेकर। इस बार स्लो ओवर 1, इस बार पुल के ऑन साइड पर स्क्वायर लेग पर फील्डर, और जब तक गेंद को उठाते थ्रो करते विकेट के ऊपर के हाथों में एक सिंगल पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। 89 टोटल लॉस ऑफ 4 विकेट, 89 रन 4 विकेट के नुकसान पर। ओ, इस बार प्लाइटेड गेंद, मौका था, अल्टी पल्टी की कोशिश, लेकिन उतना अच्छा टाइमिंग, बड़ा टाइमिंग नहीं हुआ। एक सिंगल तो जरूर बना स्कोर के खाते में, और इस एक रन के साथ स्कोर पहुंचा 90 पर, 4 विकेट पर 90 रन 4 विकेट पर। 7वां ओवर आने वाला, आखिरी ओवर पहले इनिंग में, और सुनील अपने बॉलिंग मार्ग पर, अनिकेत 1 पर, चेतन 27 पर सामना कर रहे सुनील की गेंदबाजी का। पुलर लेन की गेंद, गेंद निकली विकेट कीपर के हाथों में। एक डॉट गेंद के साथ ओवर समाप्त होता हुआ 7वां। आने वाले मैच के लिए हम कॉल कर रहे हैं, अगला मैच होगा सातेरी वॉरियर्स और एमआरएफ पैंथर्स। अगला मैच होगा दोनों टीम, आपके लिए जानकारी, सातेरी वॉरियर्स और एमआरएफ पैंथर्स अगला मैच होगा। थैंक यू डीजे, धन्यवाद। चौथा और महंगा साबित रहा था मोहन का, 30 रन बने थे उस ओवर में, लेकिन बाद में बहुत अच्छा कमबैक मैं जरूर कहूंगा। 90 रन 4 विकेट पर, और बॉलिंग बार पर नवरेश। ऑन साइड पर स्क्वायर लेग पर बहुत ही बेहतरीन शॉट, गेंद चली गई डीप स्क्वायर लेग सीमा रेखा से बाहर, सिक्सर 6 रन के लिए। बल्लेबाजी कर रही है दत्ता क्लासेस क्रिकेट टीम। शपल होकर ऑन साइड पर खेलना चाहते थे, गेंद निकली विकेट कीपर के हाथों में। 7 पर अनिकेत, चेतन 27 पर। आखिरी ओवर, दत्ता क्लासेस और श्यामा देवी लीजेंड्स के बीच में मैच। आने वाला मैच होगा एमआरएफ पैंथर्स और सातेरी वॉरियर्स। चलो दोनों टीम रिपोर्ट कीजिए जल्द से जल्द। शॉट ऑफ लेन गेंद, इस बार रन के लिए निकले, और देखना होगा नॉन स्ट्राइकर एंड पर थ्रो किया, स्टंप्स को बिखेर दिया, सफलता मिली। 5वां विकेट चला गया टीम का, दत्ता क्लासेस क्रिकेट टीम का। थैंक यू डीजे, धन्यवाद। लाइव एज के साथ प्रसारण है, और नए बल्लेबाज मैदान पर, अफान न्यू बैटर मैदान पर।
इस बार ऑन साइड पर खेला, स्क्वायर लेग की तरफ फील्डर है मौजूद, गेंद को उठाते फील्ड करते, दूसरे रन के लिए पलटे, फिर से मौका बनेगा रनआउट के लिए। जी बिल्कुल, और एक विकेट चला गया, एक रन जरूर मिला स्कोर के खाते में, लेकिन एक विकेट भी चला गया और एक सिंगल के साथ स्कोर पहुंचा 97, 97 रन 6 विकेट के नुकसान पर। दळवी चषक पर व दूसरा कामाक्षी क्रिकेटर्स का आयोजन, लाइव एज का प्रसारण, जो दर्शक जुड़ चुके आपको रिप्ले भी देखने को मिल रहा है और नए बल्लेबाज अब आ चुके हैं मैदान पर। अच्छी गेंद, फिर से एक बार अच्छी गेंद, एक सिंगल, क्या दूसरे रन की कोशिश रहेगी? जी बिल्कुल, अब खतरा रहेगा, लेकिन वो थ्रो नहीं हुआ। मौका तो निकला था रनआउट का, शायद नॉन स्ट्राइकर इन पर भी मौका था, लेकिन फील्डर की सोच थी चलिए स्ट्राइक पर विकेट मिल जाए तो अच्छा होगा, लेकिन वो नहीं हुआ, थ्रो उतना अच्छा नहीं हुआ। 2 रन बन गए स्कोर में और इन 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ा, टोटल 99 रन 6 विकेट पर। बहुत ही शानदार स्कोरिंग की जानकारी दे रहे हैं साइश नाइक। शॉर्ट ऑफ लेन गेंद, इस बार गेंद निकली विकेट कीपर के हाथों में, एक डॉट गेंद के साथ अपने स्पेल को समाप्त किया नवरेश ने। तो 8 ओवर का टोटल खेल समाप्त हुआ। टॉस जीता श्यामा देवी लीजेंड्स ने, फील्डिंग की दत्ता क्लासेस ने बल्लेबाजी की और टोटल स्कोर हो चुका है 99 रन और मैच को जीतने के लिए बनाने पड़ेंगे 100 रन। लाइव एज के ओनर है सर सुदन चंद्रेश मौसिन, उनकी पूरी टीम है, कैमरामैन वेदांत, कन्हैया, बाबू और सचिन। और देखिए किस तरह से बल्लेबाजी रही। विकास ने बनाए 22 रन, हुशांत ने बनाए 30 रन, चेतन ने बनाए 29 रन और गेंदबाजी में स्लॉग ओवर में बहुत अच्छा कमबैक किया। मैं कहूँगा श्यामा देवी लीजेंड्स क्रिकेट टीम ने बहुत अच्छी गेंदबाजी की। चंद्रेश 1 ओवर 16 रन, कोई विकेट नहीं। मोहन थोड़ा महंगे साबित हुए, 2 ओवर में 49 रन 1 विकेट। साईराज 2 ओवर 13 रन, 2 विकेट, बहुत सबसे किफायती गेंदबाज। नवरेश ने 2 ओवर 10 रन 1 विकेट, बहुत अच्छी स्पेल किया। और सुनील ने आखिर में 1 ओवर 10 रन, कोई सफलता नहीं मिली। पहला विकेट 29 पर, दूसरा 77 पर, तीसरा 79 पर, चौथा विकेट 80 पर, पांचवा विकेट 96 पर और छठा विकेट 97 पर। टोटल 99 रन, 100 रन मैच को जीतने के लिए पहला मुकाबला चलता हुआ इन दोनों के बीच का। आइए अगला मैच हो रहा है सातेरी वॉरियर्स बनाम एमआरएफ पैंथर्स। जल्द से जल्द दोनों टीम कैप्टन रिपोर्ट कीजिए। छोटा सा ब्रेक डीजे शांता साउंड के साथ और उससे दूसरी इनिंग की शुरुआत कॉम बॉक्स में बहुत ही मखमली आवाज। आइए जुड़ जाते हैं माइक्रोफोन पर शाम कलंगुटकर के साथ।
Thank you. And thank you, Ashok Naik, sir. 100 runs required to win in 8 overs as far as Shamadevi Legends are concerned. Two men in the middle, Sunil and his partner. And with the ball, it will be Afan. Will be bowling from the Ponda complex end. That's a wide to begin. Kaushal, his partner at the other end. A total of 100 in 8 overs. A bit slow at the end. Maybe would have been looking to get at least around 120, 130. Maybe 10, 20 run short. The Datta classes. Good delivery. Excellent delivery. Back past the bat and straight in the hands of the keeper. In case if you have joined just now, then this is Darvi Chashak 2.0, powered by Shri Vishwanath Apurva Darvi in collaboration with the Kamakshi Cricket Club. Full toss and one bounce in the fence for 4. Gets off the mark with the boundary. Does Sunil. Score moves on to 5. First 2 deliveries. Darvi Chashak 2.0, and this is the Ponda constituency leg. Top 4 teams from the 16 players got auctioned throughout Ponda. As Asit Verekar did the auction earlier last year, you can say. We are into the new. Oh, just gone over. Gets a fingertip to it and will just be 1. Score moves on to 6. Target of 100. You need to cut down into few overs. Some big overs are required, especially the first 3 that are the mandatory power play overs. 2 fielders from the first, second, 3 fielders, and the third, again 3 fielders outside the 30-yard ring. Now Kaushal on strike. Man at deep mid wicket and man at wideish long off on the fence. Full toss to the man. No. Just besides him and into the fence for a half a dozen. Full delivery and gets clobbered down the ground with some power. Officials in the middle, very senior most, Vaman Mahekar sir. And his partner, Rajesh Signapurka. Chance of run out. Oh, directed would have been gone. Would have been curtains for Sunil. But couldn't quite. How did that miss the stumps? Because I was wondering whether if it would have come in his hands, would have been a different story. Got a lot of support for the both these teams, Shamadevi Legends as well as Datta classes. Datta Naik sir from the dugout along with his subordinates. Full toss and help yourself. That's gone for 4. Nobody there in that region and gets a boundary. 17 coming from the first. 17 without loss after 1. Change in bowling, it will be Vikas from the opposite end, from the gymnasium end.
17 without loss after 1. Target of 100. Plenty of bowling options available. And as far as Shamadevi Legends are concerned, they have got some firepower in their batting arsenal. Carved away in the air and will find the fielder. Batsman will pick up 2. Score moves on to 19. 81 required in 41 deliveries. Not a difficult task, but you need to be so much precise with the scoring. Boundary every over, maximum every over is a must. Just like how you need 8 hours sleep. In these 8 overs, you need every over boundary to chase down that 100. Left it alone, and that will be a dot delivery. Excellent delivery. Well within that tram line. Family members, young daughter. Vikas looks upon, and so do we have Vikpru as well. Vikrant Prabhu. Again, excellent delivery. Outside the off stump, can't do much about it. If you don't have that foot movement, you are found wanting in the crease. It's all about hand-eye coordination, sometimes we say, but footwork is utmost important. Whether it's tennis ball cricket or leather ball cricket, you need that footwork. This time cut away and cut away fine. And will going to the boundary for 4. Short and wide and cut away. Score moves on to 23. Full toss. Fielder does well on the bounce to him. Covers a bit of ground and gets it to a single. Brings Sunil back on strike. 24 on the scorecard right now. 1 delivery remaining of this second power play over. Nicely played. Again to the bounce to him. Very well fielded. Using his height to good effect. Jumped perfectly. After end of 2, it's 25 without loss. Requiring another 75 in 6 overs. 75 runs to get in 36 deliveries for Shamadevi Legends. (17 came of the first and then 8 runs. So 25 on the scorecard, 75 runs required to win in 6 overs. Change in bowling, it will be Sarvesh from the complex end. 75 more required in 6 overs. More than 12 runs per over. That's the asking rate right now in this batting of Shamadevi Legends. Full toss and gets dispatched for a maximum. It's a no ball as well. So this will be a free hit. It was well above the waist height. 32. They move on to, well, this kind of freebies will be accepted by the batsman on any given day. Free hit time. Straight down the ground, fielder Hushant
Excellent work. Oh, that's gone into the fence for 4. Just couldn't quite get it in. Stopped it, but eventually it went into the fence for 4. Quickly on to 36. Race is on as far as the target of 100 is concerned. Fabulous bit of power hitting by these two. This time, has he found the gap? Has he found the gap? Indeed, he has. Piercing the gap with perfection. Another boundary. Cruising along nicely, these two. Score moves on to 40. 34 deliveries remaining. And exactly 60 required now. And this is carnage at its absolute best at the moment by this man in yellow and black. Awkward bounce to that fielder and will just be one. Where do the Datta classes find a wicket? Where do they try and stop this partnership? All the questions being asked. So far, these two batsmen, Sunil and Kaushal, are doing a brilliant job. Opening partnership 41 so far. What a hit! Excellent. Oh, the stands for a maximum. Bolded full and easy as you like. Score moves on to 47. Slower delivery, couldn't quite get the meat of the blade. Dot delivery. Match coming up next, semi-final 2 of this Darvi Chashak 2.0 Ponda constituency. MRF Panthers to take on Sateri Warriors. Requesting both the captains quickly come for the toss below at the presentation arena. Sateri Warriors and MRF Panthers. Good delivery. Again, excellent delivery. Terrific over coming to an end. 22 runs coming from it of Sarvesh. After 3, it's 47 without loss. Shamadevi Legends. Again, a call for both the semi-finalists that will be playing next. Sateri Warriors and MRF Panthers. Quickly for the toss. Vikas will continue. 47 without loss. Is he here to apply the brakes in this run chase? Full toss, delivery low, full toss. Nicely played in the gap. Afan onto it very quickly. Will just be one. Single taken. Score moves on to 48. 52 required in 29. That's the equation right now. Nicely played, drilled straight to the fielder. Will just be another single. Just around that singles and less than 10 in every over would be very crucial for the Datta classes. Apart from that, more than that, we just might get them thinking of
how they can stop this. That's nicely bowled, straight to the fielder. Dot delivery. Sunil batting on 26, Kaushal on 21. Both have faced 11 deliveries apiece. That's played well. And that's gone. Gone for a maximum. Flat batted hit. Score moves on to 55 with that 6. Again, this time it could be a holdout. Oh, excellent work. Full marks to the commitment by that fielder. On the boundary rope, pulled it in. Superb effort. Karim, the fielder, on the boundary rope. And his partner tandem just throwing it back. Just the single that could be achieved on that one. Stopped a certain maximum for his team. Saved 5 runs. Full toss. Oh, missed out. That will be wide. This go moves on to 57. 43 required in 25 deliveries. There are no more chances in this. If you lose, you sit and watch the entire day. If you win, you are into the finals. Good delivery, dot delivery. So after under 4, it's 57 without loss. Shama Devi Legends trying to get 100. To tell you about the rest of the 4, it will be Voice of Engulla. Target of 100 required, 57 already scaled down in 4 overs. Santosh Moria, Voice of Engulla with you for the next 4 to take you towards the climax in this first semi-final. Thank you, Sham. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम एक तुमका लास्ट कॉल. हुशांत पहिला बॉल खोलात टाकलेला हा बॉल ऑन साइडला डीप वाईडिश लॉंगाला क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव पूर्ण केली. एका धावेने धावपलकावर धावसंख्या आपण पाहतोय परावर्तित होताना 58 टोटल. या मॅचमध्ये पाठलाग करायचा आहे 100 धावांचं. एक महत्त्वपूर्ण सामना दोन्ही टीमसाठी. पहिला सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय या दुपारच्या सत्रामध्ये. कामाक्षी क्रिकेट क्लब आयोजित दलवी चषक 2026 पर्व 2 ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. यावेळी ऑन साइडला यावेळी बॉलचा प्रवास होतोय. डीप बॅकवर्ड स्क्वेअरले क्षेत्ररक्षक येतोय. क्षेत्ररक्षक चेंडूची परती करतोय. नॉन स्ट्रायकिंग एंडला तोपर्यंत एकच धाव. दुसऱ्या धावेची तमाम शंकाही समाप्त होते आणि या एका धावेने टोटल 59 विदाउट लॉस. 100 धावांचा पाठलाग करायचा. या मॅचमध्ये महत्त्वपूर्ण सामना आहे दोन्ही टीमसाठी. करो या मरो, जिंकू किंवा मरू, एक नॉकआउटचा सामना. यावेळी ऑन साइडला नक्कीच फ्लिक करण्याचा प्रयत्न होता बॅटरचा. चेंडू हा नक्कीच पायांचा वेध घेतोय. धावेची तमाम शंका ही समाप्त होते. धावपलकामध्ये कुठलाही बदल नाही. 59 टोटल विदाउट लॉस. 5व्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. श्यामादेवी लेजंड्स विपक्ष दत्ता क्लासेस या दोन संघामध्ये महत्त्वपूर्ण सामना. सेमीफायनल 1. नेक्स्ट बॉल कॉम्प्लेक्स एंड कडनं सज्ज असेल हुशांत. यावेळी समोर उडवलाय लॉफ्टेड पटका. चेंडू जाईल सीमा रेषा पार. आउट ऑफ द पार्क. स्टँड अँड डिलिव्हर. अप्रतिम पटका. दलवी चषक षटकार.
एक संजीवनी देणारा हा षटकार असेल. आणि या 6 धावेने धावपलकावर धावसंख्या टोटल परावर्तित होताना सांघिक धावसंख्या धावपलकावर नाममात्र 65 विदाउट लॉस. 100 धावांचं या मॅचमध्ये उत्तर द्यायचं आहे. 6वं षटक प्रगतीपथावर. नेक्स्ट बॉल हुशांत. यावी फुल टॉस आणि फुल लॉस, फुल टोल. चेंडू जाईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये, सीमारेषा पार, आउट ऑफ द पार्क. 6 धावेंसाठी बॅक टू बॅक 2 मोठे फटके आपण पाहतोय. 2 षटकार बॅक टू बॅक. आणि या 6 धावेच्या मदतीने धावपलकावर धावसंख्या ही परावर्तित होताना आपण पाहतोय. 71. नेक्स्ट बॉल हुशांत कॉम्प्लेक्स एंडकडनं. यावेळी ऑन साईडला फ्लिक केलं हा बॉल. डीप बॉडीश लॉंग ऑन काऊ कॉर्नर या दिशेने चेंडूचा प्रवास होतोय. 1 धाव पूर्ण केली. सुनील आपण पाहतोय आतापर्यंत 47 धावा त्याने जमवल्या वैयक्तिक. 18 बॉल फेस केले आणि चांगली खेळी आतापर्यंत अप्रतिम खेळी करतोय. आपल्या टीमसाठी संघर्ष करतोय. आता मात्र 18 बॉल बाकी आहेत आणि धावा करायच्या आहेत 28. 18 बॉलांना तुमका जिंकपाचा आहे 28. एक महत्त्वपूर्ण सामना दोन्ही टीमसाठी. जिंकू किंवा मरू. नहीं वो उसका लास्ट बॉल किधर लो लास्ट बॉल किधर लो मैं सुबह लास्ट बॉल एक 18 चेंडूमध्ये 28 धावसंख्येची आवश्यकता आहे या मॅचमध्ये. प्रतिस्पर्धी संघाला काय होणार या मॅचमध्ये, कोण जिंकणार कोण हारणार ही आलेली वेळ ठरवणार. जोपर्यंत शेवटचा चेंडू होत नाही तोपर्यंत भाकीत करणं हे चुकीचं या खेळामध्ये. श्यामादेवी लेजंड्स टीम धावपलकावर धावसंख्या 72 बिनबाद. षटक क्रमांक आपण पाहतोय 6वं आणि या 6व्या षटकासाठी वर्णी लागली अफान. पंचांच्या डाव्या बाजूने राईट अप ओव्हर द विकेट ऑन स्ट्राईक. सुनील पहिला बॉल फेस करेल. यावेळी ऑन साईडला फ्लिक केले. फ्लिक ऑफ द रिक्सचा फटका आपण पाहतोय. शॉर्ट लॉंग लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये चेंडूचा प्रवास समाप्त होतोय आणि पहिला डॉट बॉल. आणि डॉट बॉलने सुरुवात करतोय गोलंदाज अफान. महत्त्वपूर्ण 6व्या षटकाची. 100 धावांचं पाठलाग करायचंय श्यामादेवी लेजंड्स या टीमला. खोलात टाकलेला हा बॉल. बॅटची बाहेरील कडा आउटसाइड एज. चांगलं क्षेत्ररक्षण फ्लाईंग सिप दरम्यान. चांगली सुरुवात पाहायला भेटते गोलंदाज अफानकडनं. नक्कीच संघर्ष करावा लागेल. या धावांचा तुम्हाला बचाव करायचा असेल, संरक्षण करायचं असेल तर नक्कीच संघर्ष करावा लागेल, कष्ट करावे लागतील. त्याचवेळी तुम्ही प्रगतीच्या वाटचालीवर जाणार. यावेळी सुरेख अप्रतिम स्क्वेअर ऑफ द विकेट. डीप पॉइंट क्षेत्रामध्ये बॉलला क्लिअर केलंय. एक खणखणीत चौकार पाहायला भेटतोय. सुनील आणि सुनीलच्या धावा होत आहेत 51. 21 बॉल फेस केले आणि 51 धावा वैयक्तिक आहे सुनीलच्या. इंडिव्हिज्युअल स्कोर 51. सुनील बॅट उंचावून दाखवायची आहे. हाफ सेंचुरीचा मानकरी ठरतोय या महत्वपूर्ण पहिल्या सेमीफायनल मॅच मध्ये सुनील. 6 ओव्हर इन प्रोग्रेस. नेक्स्ट बॉल. यावी फुल टॉस, फुल लॉस. चेंडू जाईल सीमारेषा पार. अप्रतिम फटका. स्टँड अँड डिलिव्हर. बॅटिंग लाईन कडनं नक्कीच रिव्ह्यूची मागणी. तर रेफर केलं जाईल. तिसरे पंच जोडतील. तर तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय नो बॉल. भीमरचा बॉल होता आणि प्रतिस्पर्धी संघाला एक फ्रीडची संधी असेल. आणि नो चेंडू हा येताना कधी एकटा येत नाही, तो येताना घेऊन येतो फ्रीडचा बॉल. तो फ्रीडचा बॉल यावेळी अजून एक बिग 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 यूज 6 उडाया. डायरेक्ट चंद्रार सीमारेषा पार. षटकार. आणि इथं मात्र सुनील ऑन फायर. उजो
तर आपण एक सुनीलच्या बॅटमधून हा अप्रतिम षटकार पाहतोय फ्रीडच्या बॉलवर. आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकतो. फुलर लेनचा बॉल होता आणि इथं मात्र सरळ ऑन साईडला पाठवलाय मिड विकेट झोनमध्ये. काही बॅटिंग पाहायला भेटते सुनीलकडनं. आतापर्यंत 63 धावसंख्येवर खेळतोय. आता 14 बॉल बाकी आणि 11 धावांची आवश्यकता. 14 बॉलांना 11 रन्साची गरज. मॅचचं इक्वेशन यावेळी समोर ड्राईव्ह केलाय. बॅक टू द बॉल, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चेंडूचा प्रवास होतो डीप लॉंग. आपला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकच धाव. एका धावेने धावपलकावर धावसंख्या ही परावर्तित होते. टोटल 90. 10 धावसंख्येची आवश्यकता आहे या मॅचमध्ये. मॅचचं समीकरण यावेळी लॉफ्टेड पटका. उंची आहे, दुरी नसेल. यावेळी फटका फसतोय. मिस टायमिंग फटका. झेलात रूपांतर. अशा प्रकारे पहिला धक्का बसतोय प्रतिस्पर्धी संघाला. 100 धावांचं पाठलाग करायचंय. नक्कीच सुनील या बॅटरचं कौतुक करावं लागेल. काय सुरुवात केली ओपनिंग पेअरने. चांगली पार्टनरशिप. फलंदाज माघारी परततोय कुशल. आणि नक्कीच सुरुवात करणं ही सोपी गोष्ट नाही. ती सोपी बनवावी लागते. आणि पहिल्या विकेटसाठी चांगली भागीदारी आपण पाहतोय. नक्कीच सामादेवी लेजंड्स या टीमचा आत्मविश्वास वाढला या भागीदारीने. आणि हा संघ रंग उधवायला सुरुवात नक्कीच करणार. धावपलकावर धावसंख्या 90. आता मात्र 12 चेंडूमध्ये धावा करायच्या 10. मॅचचं समीकरण न्यूमॅन नावरेश. कॉम्प्लेक्स एंड कडनं करीम नामक गोलंदाज सज्ज असेल. षटक क्रमांक 7. 12 चेंडू आणि 10 धावांचं समीकरण या मॅचमध्ये. पहिला महत्त्वपूर्ण सेमीफायनल सामना. यावेळी उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेर चेंडू. पंचांनी दंडात्मक कारवाई केली. आल्या वाईटने सुरुवात केली गोलंदाजने. हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. आणि या अतिरिक्त धावेने 91 धावा. 12 चेंडू आणि 9 धावा. मॅचचं समीकरण. यावेळी पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेर चेंडू. ऑफसाइड ऑफ स्टंप आणि बॅक टू बॅक 2 वाईट बॉल. खराब गोलंदाजी, खराब सुरुवात. आता मात्र 8 धावसंख्येची आवश्यकता आहे. 12 चेंडू बाकी. बोनस रूपामध्ये धावा खर्च केल्या गोलंदाज करीमने. ओ यावेळी फटका बसतो. मिस टायमिंग फटका आहे. चेंडू हवेत. शॉर्ट स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये. आणि इथं मात्र कॅच ड्रॉप. गचा क्षेत्ररक्षण आणि 1 धाव पुढे गेली. एका धावेने धावपलकावर धावसंख्या ही परावर्तित होताना पाहतोय आपण. 93 for 1. 11 बॉलांना 7 रन्साची गरज. समादेवी लेजंड्स टीम. या विकेट केले. स्क्वेअर ऑफ द विकेट. कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू जाईल सीमारेषा पार. छत्रपतींचा शावा आणि मिळाल्या 4 धावा. आणि या 4 धावेने धावपलक हे परावर्तित होते. धावपलकावर धावसंख्या 97 for 1. फक्त सामना जिंकण्यासाठी 3 धावसंख्येची आवश्यकता. मॅचमध्ये औपचारिकता, फॉर्मॅलिटी. या बी लोअर फुल टॉस चेंडू होता. इथं मात्र फलंदाज बाद. क्रॉस पॅटेस खेळायचा प्रयत्न आणि दुसरा धक्का बसतोय. सामना जिंकण्यासाठी 3 धावसंख्येची आवश्यकता आहे. एक मोठी स्पर्धा आपण पाहतोय. न भूतो न भविष्य याची देही याची डोळा. सर्वांच्या नजरा या स्पर्धेवरती आहे. आणि हे पर्व दुसरं आहे या स्पर्धेचं. दलवी चषक 2026 या स्पर्धेची आपण आतुरतेने वाट पाहतोय. गेली 1 वर्ष 12 महिने 365 दिवस आणि 52 आठवडे ती स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे. दलवी चषक 2.0. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय. मोहन. 3 धावसंख्येची आवश्यकता आहे. 9 चेंडू बाकी आहेत. कुठला संघ पहिला असेल फायनलला जाणारा. 9 चेंडू 3 धावांची आवश्यकता आहे. मोहन न्यू बॅटर ऑन स्ट्राईक. पुढील बॉल फेस करेल.
यावेळी खोलात टाकलेला हा चेंडू, कमी गतीचा चेंडू, गती परिवर्तन पाहायला भेटलं आणि इथे मात्र चेंडू आणि बॅटचा कुठलाही संपर्क नाही. डॉट बॉल. 8 चेंडू बाकी आणि धावा करायच्या 3 या मॅचचं इक्वेशन. नेक्स्ट बॉल. कॉम्प्लेक्स एनकडनं गोलंदाज सज्ज असेल. यावेळी पुलर लेनचा बॉल उडवलाय डीप वाईडिश लॉंग ऑफला. महेंद्र सिंग धोनी स्टाईलने सामना फिनिश केलाय आणि एक मॅच विनिंग खेळी आपण पाहतोय सुनीलकडनं. नक्कीच आपल्या संघाला प्रगतीच्या वाटचालीवर आणलं संघर्ष करून असा सुनील हा बॅटर. वादळी खेळी आणि नक्कीच कौतुक करावं लागेल. वेल प्लेड सुनील आणि आपल्या टीमला फायनलमध्ये घेऊन जातोय तो सुनील. आपण पाहतो ॲक्शन रिप्लेमध्ये आणि मोहनच्या बॅटमधून सुद्धा एक सुंदर फटका आणि हा सामना समाधावी लेजंड संघ विजयी होतोय. ही पंगड जैतिवंत जाता या मॅची भीतर आणि फायनली प्रवेश करता. अभिनंदन या टीमचं पुन्हा एकदा. आपण स्कोरबोर्ड पाहू शकतात. या मॅचमध्ये दत्ता क्लासिक्स या टीमकडनं हुशानने चांगली बॅटिंग केली होती. 30 धावा 15 चेंडू फेस केले. चेतनने 29 धावा जमवल्या नोट आउट. 16 चेंडू फेस केले. विकासने 22 धावा जमवल्या 8 चेंडू फेस केले आणि अनिकेतने 7 धावा. आणि समादेवी लेजंड्स टीमचा आपण विचार केला तर सुनीलची वादळी खेळी 65 धावा जमवल्या 25 चेंडू फेस केले आणि एक मॅच विनिंग खेळी. नक्कीच या मॅचचा हिरो आहे सुनील आणि समादेवी लेजंड संघ पहिला संघ ठरतोय फायनलमध्ये प्रवेश करणारा. अभिनंदन या टीमचं आणि सेकंड सेमीफायनलच्या सामन्याकडे आपण लगेच वळूया आणि तोपर्यंत मी थोडा वेळ थांबतो. तुम्ही थांबू नका. पाहत राहा, ऐकत राहा दलवी चषक 2026 पर्व दुसरं. कमेंट्री बॉक्समध्ये आपण आवाज ऐकूया. व्हॉइस ऑफ कुडाळ मालवणीचा बुलंद आवाज बादल चौधरी आपल्यासोबत जोडले जातील कॉम बॉक्समध्ये. Check 1, hello. देवानंद गावडे सोशल वर्कर एक्स चेअरपर्सन आव सगळे We'd like to request Shri Pradeep Naik, ex-chairperson, to please take his seat in the VIP box. Sir, आपली बसका घेवची वयर बेगीनच्या बेगीन. And also would like to request Shri Devanand Gowde to please come and give the man of the match trophy to for Sunil. Sunil, if you can please come quickly and collect your man of the match trophy at the presentation arena from Shri Devanand Gowde, social worker. Terrific batting performance, chasing 100 and a fabulous knock from him. Thank you, sir. Thank you so much. खंय वचो नाका यो एक दोनूच उतरां करूया. Okay, he's shying away. And back to Combox with Badal Chaudhary, sir, with you for the first 4. धन्यवाद श्याम, धन्यवाद संतोष, धन्यवाद अशोक सर. देव बरा करो गाववाल्यानो. मालवणी कोकणी आकाशवाणीच्या फोंडा केंद्रावरसून दळवी चषक 2026च्या या दुसऱ्या पर्वासाठी मी बादल चौधरी तुमचा सगळ्यांचा अगदी मनाकाळजातून स्वागत करतोय. कामाक्षी क्रिकेट क्लब
आयोजित ही देखणी स्पर्धा कामाक्षी क्रिकेट क्लबचा ह्या 25व्या रौप्य महोत्सवी वर्ष, 25 वर्षांची ही दैदिप्यमान अखंडित परंपरा. आणि हीच परंपरा गत वर्षाप्रमाणे याही वर्षी ही स्पर्धा तुमच्या भेटीसाठी दळवी चषक 2026 दुसरा पर्व. गतवर्षी सुद्धा या स्पर्धेवर तुम्ही प्रचंड प्रेम केलात आणि त्यामुळेच या वर्षी ही स्पर्धा अजून जास्त भव्य आणि दिव्य प्रमाणात. फोंडा पंचक्रोशी मर्यादित पहिली सेमीफिनाले आपण बघितली. पहिल्या 4 ओव्हरीत दत्ता क्लासेसने काय जबरदस्त बॅटिंग केली. पहिल्या 4 ओव्हरीमध्ये 70 धावा बघून असा वाटलेला 8 ओव्हरीत 150 पर्यंत स्कोर होतलो, पण 8 ओव्हरीची समाप्ती झाल्यानंतर स्कोर बोर्डवर धावसंख्या होती फक्त 99. आणि त्यामुळेच ह्या नियंत्रित 100 धावांचं लक्ष्य सुनीलच्या 25 बॉलमध्ये 65 रन्साच्या जोरावर श्यामादेवी लिजेंड्सने अगदी सहज पूर्ण केला. या पहिल्या सेमीफिनालेचो मानकरी ठरलो. मॅन ऑफ द मॅच फॉर फर्स्ट सेमीफिनाले मिस्टर सुनील. काय जबरदस्त फलंदाजी केली सुनीलने. पहिल्या इनिंगमध्ये पहिल्या 4 षटकामध्ये वादळी कामगिरी केली दत्ता क्लासेसने, पण त्या वादळाचा क्षमन केला पुढच्या 4 ओव्हरीमध्ये. फक्त 99 धावेत रोखून धरला या संघाक आणि त्यानंतर अगदी सोपो पाठलाग 100 धावसंख्येचो. आजच्या दिवसातलो पहिलो मॅन ऑफ द मॅचचो मानकरी ठरलो सुनील. लाईव्ह एजच्या माध्यमातून ही स्पर्धा घर बसल्या तुम्ही बघतात. त्या सगळ्या प्रेक्षकांचा स्वागत असा. लाईव्ह एजचा वैशिष्ट्य सामना संपल्यानंतर लगेच त्या सामन्याचे हायलाइट्स सुद्धा तुमच्या भेटीसाठी. जाऊया मैदानावर. तत्पूर्वी दोन्ही संघाचे 12वे खेळाडू, 12th मॅन, एक्स्ट्रा पर्सन कॉम्बॉक्समध्ये कंपल्सरी. फोंडा पंचक्रोशी मर्यादित ही दुसरी सेमीफिनाले. उशिरा इलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी सातेरी वॉरियर्सने जिंकलो टॉस, घेतली फिल्डिंग आणि MRF पॅन्थर्सला दिला बॅटिंगचं आमंत्रण. अजूनही आमका प्रतीक्षा असा एक्स्ट्रा पर्सनची. दोनही टीमचे एक्स्ट्रा पर्सन, दोनही टीमचे कॅप्टन जरा नोंद घ्या.